अमेरिकामध्ये जे काही प्रकार झाला आणि त्यावर काय सांगितलं गेलं, अधिकारी दोषी आहे. म्हणजे अधिकाऱ्यांनी ही जमीन या अमेरिका कंपनीला, पार्थ पवार आणि तो पृथ्वीराज पाटील यांना यासाठी विकली की ती जमीन परत अधिकाऱ्यांना ते लीजवर करून देणार होते आणि त्याच्यावर फायदा अधिकाऱ्यांचा होणार होता, असं म्हणायचं आहे का? म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फाशी द्यायचा, हा सगळं यांचा प्रयत्न दिसतो. आता जे काल का एक बिल आलं, त्या बिलातून ते याच प्रकरणातून आरोपीला वाचवण्याचा महसूल खात्याचा प्रयत्न होता. जे काय बिल आणलं ते की सरकार या सगळ्या चोरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये एक खातं असं कळलं पाहिजे. त्याचं नाव काल मला तरी असं वाटतं की चोर साव खाते बचाव. पॉवर सेंट्रलाइज करून सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी या व्यवस्था निर्माण केल्या जातं. हे अत्यंत घातक आहे. घातक म्हणजे इथपर्यंत घातक आहे की सामान्य माणूस न्यायाच्या कितीतरी दूर फेकला जावा, तो न्याय त्याला दुरापास्त व्हावा, ही त्यामागची षडयंत्र आहे. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसांपासून सभागृहामध्ये मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आवाज विरोधक का उठवत नाहीत असा प्रश्न उचलण्यात आला होता. परंतु आज विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये आवाज उचलण्यात आलेला आहे. एकंदरीत अमेरिका कंपनी असेल, पार्थ पवार असतील, यांच्या विरोधामध्ये आज सभागृहामध्ये आपण डरकाळी फोडलेली आहे. एकंदरीत समोरच्याकडून काय उत्तर आलंय का? समोरचं जे भाग होतं त्यांच्याकडून काय उत्तर आलं? या सगळ्यांचं उत्तर अंतिम आठवड्यावर मी चर्चेमध्ये बोललेलो आहे. सगळ्यांचं उत्तर उद्या येणार आहे. मुख्यमंत्री काय उत्तर देतात याकडे आम्ही बघणार आहोत. अमेरिकामध्ये जे काही प्रकार झाला आणि त्यावर काय सांगितलं गेलं, अधिकारी दोषी आहे. म्हणजे अधिकाऱ्यांनी ही जमीन या अमेरिका कंपनीला, पार्थ पवार आणि तो पृथ्वीराज पाटील यांना यासाठी विकली की ती जमीन परत अधिकाऱ्यांना ते लीजवर करून देणार होते आणि त्याच्यावर फायदा अधिकाऱ्यांचा होणार होता, असं म्हणायचं आहे का? म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फाशी द्यायचा, हा सगळं यांचा प्रयत्न दिसतो. मी त्यामध्ये मांडताना म्हणालो की तुम्ही सगळे ना खाऊंगा ना खाणे दूंगा, पर चोरों को बचाए घेऊन नाही छोडूंगा. एकंदरीत हे जे भूमिका आहे या अमेरिकामध्ये यांच्यावर कारवाई व्हायची मी स्पष्टपणे मागणी केलेली आहे आणि हे प्रकरण आम्ही तडीस नेणार आहोत. आता जे काल का एक बिल आलं, त्या बिलातून ते याच प्रकरणातून आरोपीला वाचवण्याचा महसूल खात्याचा प्रयत्न होता. जे काय बिल आणलं ते स्पष्ट दिसत आहे, ज्यामध्ये कमिशनर टू कोर्ट होतं. तर आता महसूल मंत्र्याकडे ते प्रकरण कमिशनरच्या निर्णयाविरुद्ध अपील करता येईल आणि त्याला मर्यादा ठेवली नाही. म्हणजे 5 वर्ष ते प्रकरण थंड बस्त्यात पडेल आणि जमीन लाटली जाईल. जमीन सरकारी महार वतनाची जमीन संपवण्यासाठी, गिळंकृत करण्यासाठीच कालचं ते बिल होतं. आरोपीला वाचवण्यासाठी बिल होतं. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार या सगळ्या चोरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये एक खातं असं कळलं पाहिजे. त्याचं नाव काल मला तरी असं वाटतं की चोर साव खाते बचाव. म्हणजे ह्या बचाव चोर साव खाते असं काहीतरी नाव दिलं पाहिजे. किंवा चोरांना बचाव खाते, महाराष्ट्र लुटणाऱ्यांना बचाव खाते, असे काही नवीन खाते काढा, म्हणजे त्यातून तुम्हाला पाठीशी घालता येईल. सर, जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून असे बिल पास करण्यात येतात की सरकारी समित्यांना त्या ठिकाणी डावलण्यात येतात आणि थेट सरकारचे काही मंत्र्यांचं खातं आहे त्यांच्यापर्यंत या संपूर्ण समस्या जातील. एकंदरीत त्यामुळे पॉवर सेंट्रलाइज करून सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी या व्यवस्था निर्माण केल्या जातात. हे अत्यंत घातक आहे. घातक म्हणजे इथपर्यंत घातक आहे की सामान्य माणूस न्यायाच्या कितीतरी दूर फेकला जावा, तो न्याय त्याला दुरापास्त व्हावा, ही त्यामागची षडयंत्र आहे. हुकुमशाही तर वारंवार म्हणणं ते चूक होईल, परंतु जी व्यवस्था निर्माण केली जात आहे ती घातक आणि सेंट्रलाइज, मर्यादित लोकांच्या हातात. आमचे गोळवळकर साहेब म्हणतात त्याप्रमाणे, सर म्हणतात त्याप्रमाणे, सत्ता आणि संपत्ती मर्यादित लोकांच्या हातात असावी, ते केलं जात आहे. बाकीचे लोक भिकारी, चोर, उचक्के सगळे कुठे मेले काय, गेले काय, वाचले काय देणं घेणं आहे, असा त्याचा अर्थ आहे. गावरान शेवटचा प्रश्न, गावरान, गायठाण आणि मारवतन ह्या जमिनीचा संपूर्ण तपशील जो आहे तो सादर करण्यात यावा, या संदर्भात अधिक अभ्यास जो आहे तो सरकारने करावा, या संदर्भात सरकारकडून काही पुढे पावलं उचलली जातील. श्वेतपत्रिकेची मागणी केली आहे बावनकुळेजीकडे. ज्या जमिनी आहेत, गायरान आहेत, इनामच्या आहेत, वतनाच्या आहेत, सगळ्या ज्या जमिनीच्या ज्या विविध प्रकारच्या सरकारी जमीन आहेत त्या कोणा धडगणाला दिलं, कोणाला इंडस्ट्रीवाल्याला दिलं, कोणाला उद्योगपतीला दिलं, कोणाला बिल्डरला, डेव्हलपरला दिलं, या संदर्भात आता संस्थांना दिलं. हे सगळी माहिती श्वेतपत्रिकेच्या रूपाने तुम्ही सादर करा, अशी आम्ही मागणी केली आहे. धन्यवाद सर, आमचे संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत विजय वडेट्टीवार होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर
जे काही मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण होतं त्या संदर्भात आमेडिया कंपनीमध्ये ज्यांचे पार्टनर आहेत पार्थ पवार त्यांच्यावरती गुन्हा का दाखल होत नाही असा सवाल जो आहे तो कोर्टाच्या माध्यमातून देखील उपस्थित करण्यात आला होता. आज हा मुद्दा सभागृहात उचलण्यात आलेला आहे. या संदर्भात सरकार काय भूमिका घेत आहे हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये काय सरकारच्या माध्यमातून आदेश दिले जात आहेत का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.